नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारे हे कुरकुरीत बटाटा वेफर्स। बटाट्याचे काप ना पाण्यामधून उकळून घ्यायचे, ना उन्हामध्ये वाळवायचे, ना तुरटीचा वापर करायचा किंवा ते वाळत घालायचे। अगदी झटपट तयार होणारे हे बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स कसे बनवायचे, तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 3 ते 4 बटाटे घ्यायचे आहेत। इथे तुम्ही कोणताही बटाटा वापरू शकता। आता इथे मी मीडियम साईजचे हे 4 बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्यांवरची जी साल आहे ती आपल्याला संपूर्ण काढून घ्यायची आहे। आता याच प्रकारे मी इथे या 4ही बटाट्यांचे साल या पद्धतीने काढून घेते। आता बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हा बटाटा एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हा बटाटा ठेवून द्यायचा आहे। आता याच प्रकारे इथे मी या 4ही बटाट्यांची साल काढून या बाउलमध्ये हे बटाटे या पाण्यामध्ये ठेवून देते। आता यानंतर 1-2 वेळा इथे आपल्याला हे स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत। हे स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेतल्यानंतर इथे आपल्याला एका सुती कापडावर किंवा एका सुती नॅपकिनवर हे बटाटे घ्यायचे आहेत आणि ते चांगले इथे आपल्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे कमी होईल। 5 ते 6 मिनिटांपर्यंत इथे आपण हे बटाटे या पद्धतीने चांगले पुसून घेणार आहोत। तर पाहू शकता या पद्धतीने इथे आपण हे बटाटे या नॅपकिनच्या द्वारे छान असे पुसून घेतलेले आहेत। आता आपल्याला बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी या पद्धतीची बटाटा वेफर्सची या पद्धतीची ही प्लेट हवी आहे। इथे तुम्ही वर प्लेन बटाटे वेफर्स पाडू शकता, खाली तुम्ही या पद्धतीच्या डिझाईनच्या वेफर्स देखील पाडू शकता। आता आपल्याला यामध्ये हा बटाटा ठेवायचा आहे आणि बटाट्याचे वेफर्स छान असे पाडून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे। आता इथे आपण तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला सुरुवातीला फुल ठेवायचा आहे आणि या प्रकारे हे बटाट्याचे वेफर्स इथे आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे आहेत। तर पाहू शकता इथे मी 2 बटाट्यांचे हे वेफर्स या तेलामध्ये सोडलेले आहेत। आता आपल्याला गॅसचा फ्लेम इथे कमी करून घ्यायचा नाही। सुरुवातीला 1-2 ते 3 मिनिटांसाठी इथे आपण हा गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे आणि लगेचच इथे आपल्याला चमचा किंवा झारा या वेफर्सना लावायचा नाही। थोडेसे तेलावरती ते तरंगू लागल्यानंतर इथे आपल्याला एका चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने हे थोडेसे या पद्धतीने हलवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता इथे हे वेफर्स थोडेसे तेलावरती तरंगू लागलेले आहेत आणि यावेळी इथे आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने हे या पद्धतीने थोडेसे हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दोन्हीही बाजूंनी छान असे तळले जातील। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला थोडासा कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती हे वेफर्स छान असे तळून घ्यायचे आहेत। आता वेफर्स छान तळून होईपर्यंत इथे आपल्याला एक वाटी घ्यायची आहे। या वाटीमध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घ्यायचं आहे आणि एक थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। एका चमच्याच्या साहाय्याने हे मीठ या पाण्यामध्ये छान असं विरघळवून घ्यायचं आहे। तर इथं आपलं हे मिठाचं पाणी तयार झालेलं आहे आणि इथे वेफर्स सुद्धा छान असे तळून कुरकुरीत अगदी झालेले आहेत। तुम्हाला पाहूनच कळत असेल हे वेफर्स किती कुरकुरीत आणि छान झालेले आहेत। आता काय करायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि गॅसचा फ्लेम कमी असतानाच इथे आपण जे मिठाचं पाणी घेतलेलं आहे ते मिठाचं पाणी अगदी थोडंसं या वेफर्सवरती शिंपडून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिठाचं पाणी जे आहे ते या वेफर्सना छान असं लागलं जाईल। आणि एकदा चांगलं मिक्स केल्यानंतर हे वेफर्स आपण एका झाऱ्याच्या साहाय्याने हे काढून घेणार आहोत।
तर पाहू शकता अगदी बेकरीपेक्षाही भारी इथे हे कुरकुरीत वेफर्स तयार झालेले आहेत. अवघ्या काही 5 ते 10 मिनिटांमध्ये हे आपण वेफर्स तयार केलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण आणखीनसुद्धा हे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत. आता हे संपूर्ण वेफर्स या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण 2 प्रकारचे वेफर्स तयार करणार आहोत. सुरुवातीला इथे आपण हे प्लेन वेफर्स या प्लेटमध्ये काढून घेऊयात. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता थोडेसे वेफर्स काढल्यानंतर या बाउलमध्ये इथे मी शिल्लक राहिलेले वेफर्स आहेत त्यावरती लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स केल्यानंतर पाहू शकता इथे आपले हे तिखट वेफर्स तयार झालेले आहेत. आता हे तिखट वेफर्ससुद्धा इथे आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने हे बटाटे वेफर्स नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच हे बटाट्याचे वेफर्स आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.